निशोभा बालरंगी गोष्टीच्या सदरात मी तुमचं स्वागत करते. आपल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे चोरावर मोर. ही गोष्ट आहे दोन भावांची, सोनू आणि नानू. सोनू थोरला आणि नानू धाकटा. दोघे आपापसात खूप भांडत असत, पण तरीही त्या दोघांचा एकमेकांवर खूप जीव होता. त्यांच्या गावी ग्रामदेवतेची यात्रा होती. यात्रेत धार्मिक पूजा कार्यासोबतच मनोरंजनाचे पण बरेच कार्यक्रम होत असेत. छोटे मोठे पाळणे, वेगवेगळे खाण्याचे पदार्थ, जिलेबी, कुरमुरे, खेळण्यांची दुकानं, असं बरंच काही यात्रेत असायचं. आणि एक दिवस मंदिराच्या पटांगणात पडद्यावर एक सिनेमा देखील दाखवायचे. सोनू आणि नानू आईबाबांसोबत जत्रा फिरायला गेले. पण जत्रेत जाऊन मज्जा करायची सोडून त्या दोघांनी फक्त एकमेकांबद्दल वाद घालणं आणि भांडण करण्यातच संपूर्ण वेळ वाया घालवला. आई बाबा खूप हैराण झाले. घरी आल्यावर आई बाबांनी त्यांना सांगितलं, तुम्हाला भांडण करण्यात खूप मज्जा येते ना, मग असं करा, आज रात्री सिनेमा बघायला तुम्ही यायचं नाही. आम्ही दोघेच फक्त सिनेमा बघायला जाणार. घरी दोघे बसून निवांत भांडत बसा. दोघे हिरमुसले. जेवण झाल्यावर आई बाबा सिनेमा बघायला गेले. सोनू आणि नानू एकटेच घरी होते. दोघांनाही त्यांच्या वागण्याचा खूप पश्चाताप झाला, पण आता काय करणार. मागच्या वर्षीच्या सिनेमा बघतानाच्या गमती जमती त्यांना आठवू लागल्या. नानू सांगू लागला, दादा तुला आठवतं का रे, मागच्या वर्षी हिरोला तो डाकू मारत होता तेव्हा आपली जनाजी कशी भोकाडपासून रडत होती ना रे. आणि नाना तर त्या डाकूला मारायचं म्हणून हातात दगड घेऊन पडद्याच्या दिशेने धावत सुटलेले. खरं सांगू का, मला तर सिनेमा बघण्यापेक्षा आपल्या या गावकऱ्यांच्या गमती बघायलाच खूप मज्जा येते. नानू हे सांगत होता, पण सोनू गंभीर होता. नानूने याबद्दल सोनूला विचारले. सोनू म्हणाला, जरा गप्प बसतोस का, मला बाहेरून कसली तरी चाहूल लागते. दोघे हुशारीने आवाजाचा अंदाजा घेत आत गेले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, आतल्या खोलीत खिडकीच्या बाहेर कोणीतरी उभे आहे. ते तिथे शांत उभे राहिले. थोड्याच वेळात खिडकीचे गज कापण्याचा आवाज त्यांना आला. आता त्यांची खात्री पटली, ते दोघे चोर आहेत. सोनूने कानोसा घेतला. त्याच्या लक्षात आलं की ते दोघे आहेत आणि खिडकीचा गज कापून घरात शिरण्याचा ते प्रयत्न करतात. काय करायचा हा विचार ते दोघे करू लागले. तेवढ्यात सोनूला भौतिक शास्त्रात फिरंगी गुरुजींनी वीजवाहक हा धडा शिकवलेला आठवला. त्याने नानूला दिवाळीतील आकाश कंदिलाची विजेची तार आणायला सांगितली. नानूने देखील कोणताही आवाज न करता पेटीतली ती तार काढली आणि सोनूला दिली. सोनूने शक्कल लढवली. ती तार त्याने विजेच्या यंत्राला जोडली आणि त्याचे दुसरे टोक हळूच खिडकीच्या फटीतून त्या लोखंडी गजाला चिटकवले. गज कापताना चोराचा हात गजाला लागला आणि त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. तो लांब पडला. तेवढ्यातच नानूने जत्रेतून आणलेला भोंग्यातून जोर जोरात चोर चोर वाचवा वाचवा म्हणून बोंब ठोकली. आई बाबा काही लांब गेले नव्हते. सोनू अनुला सिनेमा दाखवण्यासाठी ते पुन्हा त्यांना घेण्यासाठी माघारी येतच होते. तेवढ्यात त्यांना आवाज आला. लक्षात येता त्यांनी गावकऱ्यांनाही हाका देत आपल्या घरी बोलवलं. गावकऱ्यांनी पळणाऱ्या त्या चोरांना पकडलं आणि चांगलाच चोप दिला. सर्वांनी सोनू आणि नानूचे कौतुक केले. दोघांच्या प्रसंगावधानामुळे ते चोरावर मोर होऊ शकले. मुलांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली नक्की कळवा बरं का.